नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत श्री कनकादित्य मंदिर कशेळी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी। आपण देवस्थानचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया। श्री देव कनकादित्य सूर्यनारायण मंदिर कशेळी, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्याच्या मध्यावर सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वसलेले कशेळी गावात असलेले एक प्राचीन मंदिर आहे। श्री कनकादित्य मंदिर हे आपल्याला सुमारे 1000 वर्षाच्या इतिहासाची साक्ष देत आहे। मंदिरातील आदित्याची मूर्ती ही सोमनाथ जिल्ह्याच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यनारायण मंदिरातून आणली गेली असावी या संबंधीची आख्यायिका अशी: काठेवाडीतील वेरावळ बंदरातून कोणी नावाडी माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता। या गलबतात ती मूर्ती होती। जहाज कशेळी गावच्या समोर थांबले, ते पुढेही जाईना व मागेही जाईना। त्या रात्री त्याला झोपेत आपल्या दृष्टांतामध्ये या मूर्तीची इथेच स्थानिक होण्याची इच्छा आहे असे दिसले। नावाड्यांनी नंतर किनाऱ्यावरील गुहेत ती मूर्ती आणून ठेवली। नंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले, मूर्ती मंदिरात आणली। त्या बद्दलची आख्यायिका अशी: कशेळी गावात कनका नावाची सूर्य उपासक राहत होती। तिला समुद्रावरील गुहेत मी येऊन राहिले आहे, तू ग्रामस्थांच्या मदतीने माझी स्थापना करून मंदिर बांध असा स्वप्न दृष्टांत झाला। कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली। ग्रामस्थ मंडळींनी समुद्रकिनारी शोध घेतल्यानंतर सदर मूर्ती गुहेत सापडली। त्या गुहेला नंतर देवाची खोली असे नाव पडले। श्री कनकादित्य हे जागृत देवस्थान असून त्याची कीर्ती फार दूरवर पसरली आहे। पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, ग्वाल्हेर, भोपाळ, इंदोर, अमरावती, नागपूर येथून भक्तगण येत असतात व देवाचे पायी लीन होतात। ही देवी भक्ताची मनोकामना पूर्ण करते असा अनुभव अनेक जण भक्तांना आहे। मुंबईचे शिल्पकार कै. नानाशंकर शेठ यांना पुत्ररत्न होत नव्हते म्हणून ते अस्वस्थ होते। त्यांनी आदित्याला नवस केला आणि त्यांना पुत्ररत्न झाले। पुत्ररत्न झाल्यावर त्यांनी मंदिराला आकर्षक सभामंडप बांधून दिला। या सभामंडपाचा जीर्णोद्धार चालू आहे। माघ शुद्ध 7 ते माघ शुद्ध 11 असा 5 दिवस रथसप्तमी उत्सव असतो। मंदिराचे विश्वस्त व आडिवऱ्यातील कालिकादेवी विश्वस्त मंडळींनी निमंत्रण देतात। तेथील विश्वस्त व खोत मंडळी शेट्टे, भिडे, कुलकर्णी, हंड्रीकर, भाट्टे यांनी कालिकादेवीला पालखी सोहळ्याचे घेऊन जायची असते। या शुद्ध दशीला कालिकादेवी रात्री 11च्या सुमारास वाजत गाजत कशेळीला येते। कशेळीला ग्रामस्थांकडून तिचे स्वागत केले जाते। शेजारी ठेवला जातो। दुसऱ्या दिवशी रथसप्तमीला सकाळी महापूजा होऊन उत्सवाला सुरुवात होते। नक्कीच भेट द्या कनकादित्य मंदिर।